श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शोभा जाणो स्वामी माझ्याकडून तुमच्या सगळ्यांच्या सांगायच्या पुढून हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, आपली नवरात्र सुरू होत आहे आणि या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचा कुलाचार करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. आपण हे आपल्या संपूर्ण वर्षभर जर आपल्या कुलदेवीची सेवा नाही केली तर चालते, पण नवरात्रीत आवर्जून आपल्या कुलदेवीचा मान सन्मान, देवीचा कुलाचार आणि कुलदेवीची सेवा हे आपल्या हातून घडलीच पाहिजे. त्यामुळे काय होतं ना की कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि त्यामुळेच कुलदेवीचं आपल्या कुटुंबाभोवती हे संरक्षण कवच एक तयार होत असतं आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये ज्या काही कटकटी आहेत, अडीअडचणी आहेत, संकट आहेत ते भरपूर प्रमाणात कमी होत असतात. त्यामुळे कुलदेवीची आपली सेवा करणं ही तितकंच गरजेचं आहे आणि कुलदेवीचा कुलाचार करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आता कुलदेवीचा कुलाचार म्हणजे त्यामध्ये सगळं काही येतं. त्यामध्ये घट येतात, अखंड दिवा येतो, कुलदेवीची बऱ्याच सेवा येतात. त्यामधलीच एक म्हणजे दुर्गा सप्तशती पारायण. आता हे दुर्गा सप्तशती पारायण कसं करायचं, कसं नाही, हीच संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. तर चला मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. हे बघा, दुर्गा सप्तशती पारायण. आता काही जण काय करतात ना की पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात करतात ते शेवटच्या पानापर्यंत. असं करायचं नाही. आणि काही जण काय करतात की डायरेक्टली पहिल्या अध्यायापासूनच वाचायला सुरुवात करतात. ते फक्त 13व्या अध्यायापर्यंत वाचतात आणि बस झालं त्यांचं पारायण. तर ही सुद्धा चूक आपल्याला करायची नाही, हे लक्षात घ्या. अशामुळे आपलं पारायण हे अर्धवट राहत असतं आणि त्यामुळेच आपल्याला त्याचं संपूर्ण फळ मिळत नाही. मग आपल्याला वाटतं की आपण एवढं सगळं करतो तरीसुद्धा आपल्यासोबतच असं का घडतं. तर हे दुर्गा सप्तशती पारायण कसं करायचं, तर त्याची पूजा मांडणी करायची का, हे बघा. तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही करू शकता. नाही केली तर सरळ आपल्याला एका पाटावर लाल वस्त्र अंथरायचं आहे किंवा तुम्ही चौरंगाई घेऊ शकता. त्याच्यावर लाल वस्त्र अंथरा किंवा पिवळं वस्त्र अंथरा आणि त्याच्यावरती आपला हा दुर्गा सप्तशतीचा जो तुम्हाला हा ग्रंथ दिसतो आहे व्हिडिओमध्ये, तो आपल्याला त्या लाल वस्त्रावर ठेवायचा आहे आणि तो आपल्याला झाकून ठेवायचा आहे. हे बघा, ज्या प्रकारे आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो बघा, आणि आपण आपलं वाचन झाल्यानंतर गुरुचरित्राचं आपण ते झाकून ठेवत असतो.